श्रावण महिना म्हटला की आम्ही नाशिककरांचे पावले वळतात ते महादेवांचे प्रमुख स्थान असणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकरायांकडे, आणि त्यातही आज पहिला श्रावणी सोमवार। खरं तर ब्रह्मगिरीची फेरी करण्यात काही मजाच न्यारी असते। असे म्हणतात की ज्याने केली ब्रह्मगिरी त्यासी नोहे यमपुरी। त्यामुळेच कदाचित लाखो लोक दरवर्षी भक्तिभावाने या फेरीसाठी येतात। म्हणूनच आम्हीही आज पहिल्या श्रावणी सोमवारी मित्रांसमवेत निघालो ब्रह्मगिरी फेरी करण्यासाठी। मित्रांनो, मी आहे प्रदीप पेखळे। आपण आलेलो आहे या वर्षाच्या पवित्र अशा श्रावणी सोमवारमध्ये। आज श्रावणी सोमवारचा प्रथम दिवस आणि मित्रमंडळींच्या सोबत आपण करतो आहोत फेरी। आपण बघू शकता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे आहे गौतमी गोदावरीचं हे पवित्र मंदिर, आणि निसर्गाचा अद्भुत नजारा म्हणजे काय आपण बघू शकता। हे वरती असणारे धबधबे, खूप सुंदर पद्धतीचं नेचर, आणि वरून कोसळणारा हा पाऊस। ओम नमः शिवाय। सर्व मित्र आज आलेले आहे या ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी। आपण चढत आहोत गौतमी ऋषींचा हा टप्पा। बहुतेक भाविकांना याबाबत भीती वाटते, परंतु मित्रांनो आता या ठिकाणी बऱ्यापैकी सुविधा झालेल्या आहेत। पायऱ्यांची सुविधाही अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे। त्यामुळे आपण नक्कीच श्रावणी सोमवारची फेरी करावी अशी सर्वांना विनंती। जय भोलेनाथ। नमस्कार मित्रांनो, आपण ज्या पडावाची ब्रह्मगिरी फेरीमध्ये एक सगळ्यांना चिंता लागून असते तेच हे ठिकाण अहिल्या गौतम ऋषी मातेंचं मंदिर। आपण बघू शकता या ठिकाणी गौतम ऋषी व अहिल्या माता यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती, आणि त्यांच्यासाठी हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। आणि इथं दर्शन भाविक घेऊन आपला पुढील प्रस्थान या पायवाटेने करत असतात। ओम नमः शिवाय।